अहमदनगरच्या शेवगावमध्ये मनोज जरांगेंच्या जंगी स्वागत, जेसीबीतून फुलांची उधळण करत जरांगे पाटलांचं स्वागत। बारामती तालुक्यात आतापर्यंत 3439 मराठा कुणबी नोंदी आढळल्या, तर नोंदी तपासण्याचे काम युद्धपातळीवर सुरू, उपविभागीय अधिकाऱ्यांची माहिती। नाशिकमध्ये गावबंदीचे फलक फाडल्यानं सकल मराठा समाज भुजबळांच्या विरोधात आक्रमक, छगन भुजबळांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी। बारामती तालुक्यात आतापर्यंत 3439 मराठा कुणबी नोंदी आढळल्या, तर नोंदी तपासण्याचे काम युद्धपातळीवर सुरू, उपविभागीय अधिकाऱ्यांची माहिती। साताऱ्यामध्ये धनगर समाजाच्या आरक्षणासाठी गणेश केसकर यांचं 8 दिवसांपासून उपोषण, धनगर समाजातील युवकांचा आंदोलनाला पाठिंबा। गडचिरोलीच्या आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचं भीक मागो आंदोलन, नियमित सेवेत समायोजनेसह विविध मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांचं बेमुदत आंदोलन। धाराशिव जिल्ह्यात नियुक्तीसाठी कंत्राटी परिचारकांचं आमरण उपोषण, धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन। बुलढाणा जिल्ह्याच्या चिखली तालुक्यातील डोंगर गावात वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने शेतकरी आक्रमक, संतप्त शेतकऱ्यांचा महावितरण विरोधात जनसमाधी आंदोलन। जळगावच्या पारोळा तालुक्यातील देवगावमध्ये बस वेळेवर येत नसल्यानं विद्यार्थ्यांसह पालक आक्रमक। पालघरमध्ये कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काम बंद आंदोलन, कर्मचाऱ्यांचं रक्तदान करून सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न। नांदेडमध्ये कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांचं भीक मागो आंदोलन, समायोजनासह विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषदेत कर्मचाऱ्यांचं आंदोलन। कोल्हापुरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा रास्ता रोको आंदोलन, कारखानदारांना पैसे बुडवायचे, राजू शेट्टी यांचा आरोप। कोल्हापूरमध्ये चक्काजाम आंदोलनादरम्यान आंदोलकांनी हायवेवरच भरवली पंगत, हजारो शेतकरी आंदोलकांनी घेतली आमटी भाताचा स्वाद। राजू शेट्टींच्या ऊस आंदोलनाला शाहू महाराजांचा पाठिंबा, शासनाने योग्य दखल घेऊन तोडगा काढण्याची शाहू महाराजांची मागणी। कोल्हापूरमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक, कोल्हापूर बंगळुरू महामार्गावर चक्काजाम आंदोलनाला कार्यकर्त्यांची मोठी गर्दी। ऊस दर प्रश्नी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा रास्ता रोको, पुणे बंगळुरू महामार्ग रोखत ठिय्या आंदोलन, मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू राहणार, राजू शेट्टींचा इशारा। कोल्हापूरच्या शिरोली राष्ट्रीय महामार्गावर पोलिसांची नाकाबंदी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या चक्काजाम आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात। राजू शेट्टींच्या केसाला धक्का लावाल तर गाठ स्वाभिमानीशी, ऊस दर आंदोलनावरून स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांचा सरकारला इशारा। साताऱ्याच्या कराड मसूर मार्गावर उसाचे ट्रॅक्टर अडवून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा रास्ता रोको, उसाला 3500 रुपये दर मिळावा या मागणीसाठी आंदोलन। लातूर जिल्ह्यातल्या मांजरा साखर परिवारातील आणि रेणा साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांना 2500ची पहिली उचल, जागृती कारखान्याचे 17 दिवसात 65,000 मेट्रिक टन उसाचं गाळप। मालेगाव तालुक्यातील राजुरामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून सोयाबीन परिषदेचं आयोजन, सोयाबीनला 8000 भाव द्या अन्यथा पाशा पटेलांच्या घरावर सोयाबीन दिडणी काढणार, शेतकऱ्यांचा एल्गार। हिंगोलीच्या शेतकऱ्यांनी स्वतःचे अवयव विक्रीला काढले, आमची किडनी लिव्हर डोळे विकून बँकेची कर्ज फेडा, 10 शेतकऱ्यांचं मुख्यमंत्र्यांना निवेदन, कापूस सोयाबीनला भाव मिळत नसल्याने शेतकरी हतबल। वाशीमध्ये तुरीच्या दरात घसरण सुरूच, महिनाभरात तुरीच्या दरात 1200 रुपयांची घसरण, शेतकऱ्यांची चिंता वाढली। अकोला जिल्ह्यात बदलत्या वातावरणामुळे तुरीच्या शेंगा पोखणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव, शेतकरी पुन्हा संकटात। पालघर जिल्ह्यात परतीचा पाऊस न झाल्याने कलिंगड लागवड आता लांबणीवर, शेतकऱ्यांचा सावध पवित्रा, यंदा बाजारात कलिंगडाची आवक उशिराने होणार। धाराशिवमधील शेतकऱ्यांची सोयाबीनपासून दूध आणि पनीरची निर्मिती, या उद्योगातून संभाजी सलगर यांची हजारोंची कमाई, सोयाबीनला भाव नसल्याने त्रासलेल्या शेतकऱ्यांना नवीन आशेचा किरण। धुळे जिल्ह्यात पावसाअभावी धरणांमध्ये कमी पाणीसाठा, पिण्याच्या पाण्यासाठी धरणातील पाणी आरक्षित करण्याची शेतकऱ्यांची मागणी।
जायकवाडी धरणात अजूनही पाणी न सोडल्याने पाटबंधारे महामंडळाच्या कार्यालयाला काळं फासण्याचा प्रयत्न. छत्रपती संभाजीनगरमधील जालना रोडवरील गोदावरी पाटबंधारे महामंडळाच्या कार्यालयाला काळं फासण्याचा प्रयत्न. सोलापूरच्या उजनी धरणातून भीमा नदीत सोडलं जाणारं पाणी केलं कमी. उजनी धरणात सध्या 37.73% पाणीसाठा शिल्लक. धाराशिव जिल्हा प्रशासनाचा रेशीम व्यवसाय वाढवण्यासाठी विशेष अभियान. 2000 एकरावर तुतीची लागवड करण्यात येणार. योजनेसाठी 20 डिसेंबरपर्यंत अर्ज करता येणार. परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापूस खरेदीला सुरुवात. यावर्षी कापसाला 7,500 रुपयांचा दर. पुढील काळात दर वाढण्याची शक्यता. परभणीच्या पोलीस अधीक्षक रागसुधा आर यांना बालस्नेही पुरस्कार प्रदान. महिला व बालविकास विभाग, बालहक्क संरक्षण आयोग आणि युनिसेफ यांच्याकडून गौरव. जागतिक शास्त्रज्ञांच्या यादीत नांदेडच्या SGGS इंजिनिअरिंगच्या 35 प्राध्यापकांचा समावेश. जागतिक पातळीवर एडी सायंटिफिक इंडेक्सकडून 2024 यादी जाहीर. प्राध्यापकांचं सर्वत्र कौतुक. चंद्रपूर आणि बल्लारपुरात स्मार्ट सीसीटीव्ही कॅमेरे लागणार. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवारांच्या प्रस्तावाला राज्य शासनाची मान्यता. नाशिकमध्ये वन विभागाच्या 2 कर्मचाऱ्यांना लाच घेताना अटक. वनजमिनीच्या जागेत अतिक्रमण करून हॉटेल व्यवसाय थाटल्याचा आरोप करत तडजोडीसाठी 20,000ची लाच मागितली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून रंगेहात अटक. वाशिम शहरातील पाटणी चौकापासून अकोला नाक्यापर्यंतच्या रस्त्याचं नूतनीकरण प्रस्तावित. कामाला मुहूर्त मिळेना, नागरिकांचे हाल. धाराशिवच्या निवडणूक विभागाची 2 ठिकाणी नोंदणी असलेल्या 45,000 नागरिकांना लेखी नोटीस. नागरिकांनी एका ठिकाणाहून मतदार नोंदणी कमी करण्यासाठी सूचना. साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाचं काम आता अंतिम टप्प्यात. फेब्रुवारीमध्ये संग्रहालय पर्यटकांसाठी खुलं होणार. संग्रहालयाचे अभिरक्षक प्रवीण शिंदेंची माहिती. परभणीच्या पूर्णा येथे 62 कोटी 77 लाखांच्या विविध विकास कामांचं भूमिपूजन. गंगाखेडचे आमदार रत्नाकर गुट्टेंच्या हस्ते भूमिपूजन संपन्न. वाशिमच्या महावितरण मंडळाकडून विद्युत ग्राहकांसाठी 24 तास हेल्पलाईन सुविधा उपलब्ध. विजेसंदर्भात प्रश्न तात्काळ निकाली काढण्यासाठी महावितरणचा उपक्रम. साताऱ्याच्या माण तालुक्यातील धुळेगाव गावात होत असलेल्या MIDCला स्थानिक शेतकऱ्यांचा मोठा विरोध. शेतकऱ्यांच्या जमिनी न देण्याचा इशारा. कार्तिकी एकादशी निमित्त चंद्रभागेच्या नदीपात्रात स्नानासाठी भाविकांची मोठी गर्दी. गर्दीचे ड्रोनच्या माध्यमातून टिपलेली दृश्य खास TV9 प्रेक्षकांसाठी. कार्तिकी एकादशी निमित्त जळगावात रथोत्सवाचं आयोजन. रामनामाच्या जयघोषाने जळगाव नगरी दुमदुमली. रथोत्सवाची 151 वर्षाची परंपरा. येवला तालुक्यातील कोटमगावच्या विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. कार्तिकी एकादशी निमित्त पुरातन मंदिरात दर्शनासाठी भक्तांच्या रांगा. कार्तिकी एकादशी निमित्त परळीच्या संत जगमित्र नागा संजीवन समाधी मंदिरात भाविकांची गर्दी. भाविकांमध्ये दर्शनाचा उत्साह. सिंधुदुर्गात कार्तिकी एकादशी निमित्त विठ्ठलाचं वाळूशिल्प साकारलं. चित्रकार रविराज चिपकरांनी वाळू आणि रांगोळीच्या मदतीने साकारलं हे वाळूशिल्प. यवतमाळ जिल्ह्यात इंदिरा जीव ट्रस्टच्या वतीने महिला भजन स्पर्धेचं आयोजन. या स्पर्धेत जिल्ह्यातील 73 भजनी मंडळींचा समावेश. विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडून कार्तिकी एकादशी निमित्त पहिल्यांदा सेल्फी पॉइंटची निर्मिती. 6.5 फूट उंच विठ्ठल रुक्मिणी यांच्या मूर्तींना फुलांनी सजवून बनवलं सेल्फी पॉइंट. साताऱ्याच्या पाटण तालुक्यातील डाकेवाडीमध्ये तुळशीच्या पानावर रेखाटले पांडुरंग. संदीप डाकवे यांनी तुळशीच्या पानावर पांडुरंग रेखाटून कार्तिकी एकादशीच्या शुभेच्छा दिल्यात. बुलढाण्यातील शेगावमध्ये कार्तिकी एकादशी निमित्त अनेक दिंड्या दाखल. कार्तिकी एकादशी निमित्त शेगावात भाविकांची गर्दी वाढली. रत्नागिरीच्या गावडे आंबेर गावात कार्तिकी एकादशी निमित्त रंगली नौकानयन स्पर्धा. मोठ्या संख्येनं स्पर्धकांचा सहभाग.